पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संबंधी प्रभाग क्रमांक 17च्या हद्दी व्याप्ती वर्णनात अंशतः बदल नसून फार मोठा मूलभूत बदल प्रस्तावित आहे। तो चुकीचा, अयोग्य, बेकायदेशीर असल्याने त्यास सक्त हरकत नोंदवण्यात आलेली आहे। नव्याने प्रभाग रचना करताना आधीची प्रभाग रचना बदलली गेली आहे। यापूर्वीच्या प्रभाग रचनेत संतपेठ पंढरपूर विभागातील बडवेचर झोपडपट्टी, महापूर चाळ, 32 खोल्या चाळ, बेबीनंदा, अवघडे घर ते म्हसोबा मंदिर, भक्ती मार्ग, तसंच दादा वाघमारे घर मालक ते दत्ता थोरात घर, तसंच सांगोला चौकापर्यंतचा हा भाग एकाच वार्डात असताना त्यातील रचनेतील प्रस्तावित बदल हा चुकीचा, अयोग्य आणि बेकायदेशीर आहे। वडवेचर झोपडपट्टीचा अर्धा भाग प्रभाग क्रमांक 17 तर अर्धा भाग प्रभाग क्रमांक 16 मध्ये समाविष्ट केलेला आहे। तो चुकीचा आणि बेकायदेशीर आहे। यामुळे मतदारात गोंधळ निर्माण होईल, मतदानावर परिणाम होईल अशा तीव्र प्रतिक्रिया या प्रभागातील नागरिकांनी आणि समाजसेवकांनी व्यक्त केल्या। साहेबांना जे आता निवेदन दिलेले 17 नंबर वार्डामध्ये, त्या वार्डामध्ये रचना करत असताना किती मोठा दलितावर आधी आमच्यावरती होतोय की रचना करत असताना शिवाजी चौक येतो, सांगोला रोड येतो, सांगोला चौक येतो, पद्मावती रोड होतो, पण ह्या शासनाला एवढं सुद्धा कळत ना। ज्या ठिकाणी मी स्वतः असताना, त्या ठिकाणचे नगरसेवक असताना, त्या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांच्या चौकाची प्रशासनाला निवेदन दिलं असताना, पहिलेही केलेलं असताना, परमिशन घेतलं असताना, डिपार्टमेंटची परमिशन घेतलं असताना सुरू की अन्याय दलितवर करतात, त्या लहुजी वस्तादचं नाव त्या लाईनीमध्ये येऊ शकत नाही। सांगोला रोड कुठं आला, कुणी केलं परमिशन ही सांगोला रोडचं? तर आमची एक मागणी आहे की प्रशासनाला एवढीच विनंती आहे, ह्याच्या पुढे यादी करताना किंवा कुठली गोष्ट करताना त्या लहुजी वस्ताद चौकाचं नाव आलं पाहिजे। जर नाव ह्याच्या पुढे आलं तर त्या अधिकाऱ्यावर लाटण्याची दाखल केल्याशिवाय मी तर राहणार नाही, एवढी माझी विनंती। 100 झोपडपट्टीमध्ये अन्याय झालता। मग माझ्याकडे आता JR आहे नगर विकास खात्याचा 2025चा, त्याच्यामध्ये ठळक भाषेत लिहिलेलं आहे, अनुसूचित जाती व जमाती यांच्या वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही असा JR मध्ये उल्लेख असताना सुद्धा या लोकांनी आमच्या समाजावर अन्याय केलेला आहे। ही तर गोष्ट खरी आहे आता, आणि हे न होता आहे असा वार्ड आम्हाला परत देण्यात यावा। कमीत कमी आमच्या 700-800 मतदान 16 मध्ये म्हणजे 16 प्रभाग क्रमांक 16 मध्ये घेतले आहेत। म्हणजे फोडण्याचा अधिकार नसताना सुद्धा यांनी 700-800 मतदान अनुसूचित जातीचेच, दुसरे कुठलेही जाती अनुसूचित जातीचेच फोडले आणि 16 मध्ये टाकले। एवढंच, आणि अन्याय कुणावर होऊ नये आमच्या समाजातील लोकांवर, एवढंच आमचं ठाम मत आहे। काय जगदंबा वसाहतमधील 100-200 मतदान अशा 16 नंबर वार्डामध्ये गेलेलं आहे। आमच्या वार्डातलं मतदान आमच्या वार्डातच पाहिजे। यासाठी आम्ही आता निवेदन शिवसाहेबांना दिले, शिवसाहेबांनी त्याच्यावर लक्ष द्यावं। बरं, जर नाही झालं तर काय भूमिका काय जाणार? आंदोलन करणार। बरं, आंदोलन करणार? हो, कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलन करणार। गेल्या 20-25 वर्षापासून जी वार्ड रचना आहे, ती वार्ड रचना आता जर बघितलं तर जो आमचा 17 प्रभाग क्रमांक आहे त्याचं 16 मध्ये साधारणतः 700 ते 800 लोकांचं त्या ठिकाणी 16 मध्ये त्या ठिकाणी मतदार वळवण्यात आले। तर आमचा 17 जो भाग आहे, बडवेचर झोपडपट्टी असेल, पूर्णतः 32 खोल्या असेल, महापूर चाळ असेल, तर तो आमचा जो पूर्ण भाग आहे तो 17 मध्येच पाहिजे। आणि तसं जर बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 17 हा अनुसूचित जातीसाठी असणारा भाग आहे। तर जर तसं पाहायला गेलं तर 2016ला सुद्धा याच पद्धतीने आमच्यावर अन्याय झाला होता, आणि या अन्यायामुळे बहुतांश आमचे भरपूर लोक आमच्या घरातील असतील, आमच्या भोवतीलचे परिसरातील लोक असतील, यामुळे वंचित राहिले होते। आणि शासनाचं धोरण असतं की प्रत्येक मतदार प्रत्येक त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती गेला पाहिजे आणि मतदान पूर्ण 100% झालं पाहिजे। जर या पद्धतीने प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जर असं रचना बदलत असेल आणि मतदार वंचित राहत असेल तर शासनाचं या ठिकाणी निषेध करावा लागेल। आणि जर शासनाने आमची प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण आता बहिष्कार घालणार आहोत। तर एकच मागणी असेल, संपूर्ण आमचा 17 जो मतदारसंघ आहे जसा जुन्या पद्धतीने होता त्याच पद्धतीने राहावा।